हॅलो फॅमिली, आज चालू आहे आप्प्याचा बेत. आप्पे बनवतीये आणि छान असे मस्त रात्रीच पीठ भिजवलं होतं, म्हणजे डाळ तांदूळ भिजवून ठेवले होते. तर ते रात्री वाटले, छान पद्धतीने उबवले आणि छान असे मस्त गरमागरम आप्पे चालू आहे नाश्त्यासाठी. खोबऱ्याची चटणी बनवली आहे, शिवराजला डब्बा देते आहे, त्याला या डब्यात चटणी दिली आहे. आणि व्हिडिओ 2-3 दिवसापासून आलेला नाही आहे तुम्हाला. त्याचं कारण असं की एकटीलाच कामाचा सगळा लोड पडतो आहे. दीदी गेली आहे पुण्याला. आपल्याला कपडे भांडायला बाई आहे माझ्याकडे, पण बाकीचं काम काय थोडं असतं का. देव आहे घरामध्ये, प्रसाद, स्वयंपाक, शिवराजचा डब्बा. शिवराजला सुट्ट्या होत्या, पण भरपूर अशी कामं असतात घरामध्ये. तर असं रोजची धावपळ आणि थोडी माझी तब्येत पण बरी नव्हती, डोकं दुखते आणि अशा पद्धतीने आप्पे बनवलेत आज. दीदी 3 दिवस झाले गौरी गणपतीसाठी पुण्याला गेलेली आहे तिच्या मैत्रिणीकडे. तर मी एकटीच आहे, म्हणजे बाकी आहे सगळे मुलं, नितीन, पण दीदी नाही आहे. आणि दीदी म्हटलं की माझा भरपूर असा हातभार असतो मला, पण दीदी निघती आज. ती गेली होती आय थिंक शनिवारी गेली होती वाटतं. तर आज येते बोलली. बरीचशी अशी खरेदी चालू आहे तिची तुळशीबागेत वगैरे. मग मी आज बनवले आप्पे आणि चटणी. तर हे बघ अशा पद्धतीने चालू आहे. आता शिवराजचा डबा चालला आहे. आणि काल मी ना जवसाची चटणी बनवली होती, खूप छान झाली होती. हे बघा, काल आहे ना जवस आणले होते, जवसाची चटणी बनवली होती. लसूण, जवस, लाल मिरची. तर बाजरीच्या भाकरीबरोबर इतकी सुंदर लागत होती ना काल. खाल्ली आम्ही रात्री. आणि दीदी कधी येते असं झालं आहे मला. दीदी नाहीतर खूप बोर झाले, करमत नाही आहे. चाललं आहे माझं काम. इकडे सोनूचं झालं आहे आवरून. शिवराजला डबा घेऊन निघायचं आहे त्याचं झालं आहे आवरून. आणि आज ना ऊन फार पडलं, त्यामुळं टिनूला आतमध्ये घेतलं आहे आज. कारण गॅलरीमध्ये ना ऊन कडक, त्याला ऊन नाही सहन होत. मग त्याला घेतलं आहे आतमध्ये. गणपती बाप्पाची आरती वगैरे सगळं झाली आहे. तारक मेहता बघत बसले होते, पण मग म्हटलं शिवराजच्या डब्याची वेळ झाली आहे. आणि इकडे बाप्पाची पूजा, आरती, बाप्पाला प्रसाद, सगळं काही झालं आहे. आता शिवराजला डबा देते आहे.